श्री स्वामी समर्थ. रामनवमीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्याला सर्व दोषापासून सुद्धा मुक्तता मिळणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी लवकर उठून अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये पहिली वस्तू जी टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा गोमूत्र देखील टाकू शकता, ज्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापापासून आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे देखील पुण्य प्राप्त होते. आता दुसरी वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे तुळशीपत्र. तुळस हे श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. तिसरी वस्तू जी आहे ती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे पिवळं चंदन. जर तुमच्याकडे पिवळं चंदन नसेल तर चिमूटभर हळद टाकली तरीही चालणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या सर्व वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे आणि अंघोळ करताना आपल्याला श्रीराम जय जय राम या मंत्राचा निरंतर जप करून अंघोळ करायची आहे. अशा रीतीने अंघोळ केल्यामुळे आपल्याला तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होते. श्री स्वामी समर्थ.